काय रे युवी एवढं काय बस एवढं बघून हसतोयस ते तुम्ही बेलसरे सिस्टर्स ना यार, तुम्ही एकदम मल्टी टॅलेंटेड आहात. त्या पॉवर पॉफ गर्ल्स होत्या ना एकदम तशाच. वाह आय नो ए पण ती तारिणी नाही या ती बावळट आहे. बावळट तर तू पण आहेस ग. युवी टॅलेंट बद्दल बोलतोय मी. तुझ्या बहिणीमध्ये कसं लोकांना छळायचं टॅलेंट आहे, तुझ्यात बिनडोकपणाचं टॅलेंट आहे, तसंच तुझ्या तिसऱ्या बहिणीमध्ये जे टॅलेंट आहे ते ती सांगत नाही बसली आहे बघ. जगासमोर दाखवून दिले तिने. माझी बहीण हा. काय आहे नाही काय नाही, जाऊ दे. अरे का नाही दाखव युवी मला बघायचं. घे बघ बघ. शी काव्या तू हे बघून हसत होतास. ए अरे मी फोटो बघून नाही. कमेंट्स बघ ना खालच्या. काय क्रिएटिव्ह माणसं आहेत, काय काय कमेंट्स केल्यात बघ ना. ही असं कसं करू शकते. ते तिला विचार ग, तुझी बहीण आहे ती. कुठे तोंड काय करून आली मला काय माहित. गॉड काव्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आतापर्यंत कोणी कोणी बघितलं असेल हे. मला तर वाटतं आपण दोघंच शेवटचे आहोत अख्ख्या जगाने पाहिले. हे बघ ना, लाईक्स बघ किती आहेत, कमेंट्स बघ किती आहेत. युवी नको ना बघू ते. काव्या पण ना नाही स्वतःचा नाही पण खांडेकर आणि बेलसरे फॅमिलीचा तरी विचार करायला हवा होता. का का केलं असेल हिने हे. मी तुला सांगू का, म्हणजे माझा तसा अंदाज आहे. तो हेल्पर आहे ना आपला ऍक्सिडेंटल खांडेकर केदार ग. हा त्याच्यासाठी काव्याचं त्याच्यावर प्रेम होतं ना. घेऊन कोण गेली, तारिणी. म्हणून त्याला जवळ ओढण्यासाठी, पुन्हा स्वतःजवळ आणण्यासाठी तिने असं केलं. बरं कर, पर्सनल चॅट असतं त्याच्यावर कर ना. असं सोशल मीडियावर सगळं टाकलं म्हणजे काय बोलायचं आता. म्हणजे सगळ्यांसमोर कपडे पण काढले आणि दोन्ही फॅमिलीची लाज पण काढून टाकली हिने. मी रिक्वेस्ट करते तुला ही गोष्ट घरच्यांना नको कळायला. काय पूर्ण खांडेकर फॅमिली आम्हाला बेलसऱ्यांना जज करेल आणि हे सगळं मी करते काहीतरी हँडल. हिने ना लाज आणली आहे. विंडो बेलसरे हा काय वॉलपेपर आहे माझा, कोणाला दाखवू नको. सोशल मीडियावर आहे हे, सगळे बघून झाले. तुझ्या बहिणीचे उद्योग सगळ्यांनी पाहून झाले. ते बघ. प्लीज मी रिक्वेस्ट करते. मला प्लीज बोलून काही उपयोग नाहीये. हे एवढ्या सगळ्या लोकांना कसं काय थांबवणार आहे. हे बघ कमेंट्स बघ. हे बघ काय मॅडम कुठे राहता, आमची अपॉइंटमेंट कधी. तुझी बहीण झाली फेमस. डिमांड आहे तुझ्या बहिणीला. प्लीज वा